गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये आपल्याला एक नॉर्मल प्रॉफिट बुकिंग हे पाहायला मिळालेलं आहे. कारण ग्लोबली असा कुठलाही खराब डेटा नव्हता किंवा अशी कुठलीही न्यूज नव्हती किंवा कुठलाही इव्हेंट नव्हता ज्यामुळे मार्केट पडावं. परंतु तरीही US मार्केटमध्ये आपल्याला एक थोडासा फॉल पाहायला मिळालेला आहे, ज्याला आपण एक जनरल प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. जर आपण ग्लोबल मोमेंटम जर पाहिला तर ग्लोबल मोमेंटम ऑलमोस्ट मिक्स आहे, परंतु फार काही कोणी पॉझिटिव्ह नाही आहे, हे लक्षात घ्या. जर आता आपण आपल्याकडे आलो इंडियन मार्केटकडे, तर इंडियन मार्केटमध्ये आपण काल पाहिलं की एक चांगला बाउन्स बॅक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला, जो ह्या सिरीजचा म्हणजे जानेवारी सिरीजचा पहिला दिवस होता. त्यामुळे कालचा जो लो आहे त्याला आता प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे, हे लक्षात असू द्या. आता जर आपण महत्त्वाची गोष्ट पाहिली तर कालचा जो बुलिशनेस आहे तर तो कंटिन्यू होण्याची पॉसिबिलिटी आपण पाहू शकतो. त्याचं कारण बेसिकली असं की जो ओपन इंटरेस्ट आहे तर ओपन इंटरेस्ट 26,000ला खूप जास्त पुट रायटिंग झाल्यामुळे आपल्याला 26,000 एक सपोर्ट म्हणून काम करताना दिसेल. तसंच जर आपण हायर साईडला पाहिलं तर 26,300 ते 26,500 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग देखील पाहायला मिळतं. त्यामुळे जर आपण शॉर्ट टर्ममध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिला तर 26,000 हा सपोर्ट राहील आणि 26,300 आणि 26,500 या दरम्यान आपल्याला एक रेजिस्टन्स नक्कीच मिळेल. आता जर आपण दुसरी गोष्ट पाहिली तर ग्लोबल मोमेंटम तसा म्हणावा काही पॉझिटिव्ह नाही आहे, परंतु आपल्याकडे काल 2 न्यूज आलेल्या आहेत तर त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. तर त्या कुठल्या? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ITCवरती काही एक्साईज ड्युटी गव्हर्नमेंट इम्पोज करणार आहे, की ज्यामुळे ITC फोकसमध्ये राहील फेब्रुवारीपासून. परंतु न्यूज काल आल्यामुळे आपल्याला त्याचं इम्पॅक्ट पाहायला मिळेल. आता जर दुसरी गोष्ट पाहिली तर गव्हर्नमेंटनं फ्रीज, TV जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तर त्यांना रेटिंग द्यायला सांगितलेलं आहे की ते किती पॉवर कन्झ्युम करतात त्याप्रमाणे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे की TV म्हणा, फ्रीज म्हणा, या सगळ्या वस्तूंच्या ज्या किमती आहेत तर त्या 5 ते 10% वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की या गोष्टींमध्ये आपण पाहू शकतो की हे जे स्टॉक्स आहेत कन्झ्युमर ड्युरेबल वगैरे, तर याच्यामध्ये आपल्याला हालचाल पाहायला मिळेल. त्यानंतर काल वोडाफोन आयडिया, ज्याच्यासाठी गव्हर्नमेंटने ADR ड्यूजसाठी एक नवीन पॅकेज जाहीर केलेलं आहे. आता ते आपण काय म्हणू शकतो की ओव्हरऑल फक्त एवढंच लक्षात घ्या की पॅकेज तसं चांगलं आहे, परंतु काल जे झालेलं आहे तर ते आपण काय म्हणू शकतो की अपोजिट झालेलं आहे. बाय ऑन rumor, सेल ऑन न्यूज असं झालं आहे. कारण ADRमध्ये काहीतरी गव्हर्नमेंट रिलीफ देणार आहे असं सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे स्टॉक पळत होता. परंतु काल मात्र वरनं स्टॉक चांगला धडाम झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर ते ऑब्वियस आहे, टेक्निकली असंच होत असतं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर एव्हरीथिंग लुक्स गुड. कालचा जर आपण FIS DIचा डेटा जर पाहिला तर साहजिकच आहे FIS सेलर्स होते. साधारण 3,500 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आणि 6,000 कोटींच्या आसपास आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं. तर आता हा जानेवारीचा पहिलाच दिवस आणि सर्वांना हॅप्पी न्यू इयर. आता महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे येणाऱ्या 1-2-3 दिवसामध्ये जे ऑटो सेल्सचे आकडे असतील ते येतील. त्यानंतर जे काही फायनान्शियल कंपनीज आहेत तर त्यांचे काही प्रोजेक्शन्स आहेत तर ते येतील. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्यामध्ये साहजिकच आहे हे जे स्टॉक्स आहेत तर ते आज फोकसमध्ये राहू शकतात. जर आपण US मार्केटमध्ये आपले जे काही ADRs काम करत आहेत ते जर पाहिलं तर त्यामध्ये जे काही IT स्टॉक्स आहेत तर ते थोडेसे लॅगिश आहेत आणि जर आपण बँकिंग स्टॉक्स पाहिले तर मोस्टली मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे, परंतु फार काही कोणी नेगेटिव्ह नाही आहे बँकिंगमध्ये. आज रिलायन्स देखील फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 50 ते 70 पॉईंट गॅपअप ओपन होईल. तर आता साहजिकच आहे काल मार्केटमध्ये एवढी चांगली रॅली पाहायला मिळालेल्यामुळे आपल्याला मार्केट गॅपअप ओपन होताना पाहायला मिळतं. आता कालचा जो हाय आहे तर तो जसा ब्रेक होईल तसं मार्केटमध्ये अजून बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये फार जास्त काही टेन्शन घेण्यासारखं तर नाही आहे, परंतु आता हे पाहणं जास्त गरजेचं आहे की FIS त्यांचं जे काही पोर्टफोलिओ आहे तर ते बिल्ड करायला सुरुवात करतात का की नाही.
कारण आता 1 फेब्रुवारीला बजेट आहे आणि त्यामुळे राहिला 1 महिना आणि या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये खूप जास्त ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता क्वार्टर 3चे जे रिझल्ट्स आहेत तर ते रिझल्ट आता सुरू होणार आहेत या पहिल्या वीकनंतरच. म्हणजेच काय की आता थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यानंतर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आपल्याला नक्कीच मार्केटमध्ये पाहायला मिळेल. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.